नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर मित्रांनो, आज आपण चालू घडामोडी 2023 बघणार आहोत. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला, भारताचे दुसरे सीडीएस कोण आहेत? तर अनिल चौहान हे भारताचे दुसरे सीडीएस आहेत. प्रश्न क्रमांक 2, विदर्भ बँक ऑफ इंडिया गव्हर्नर 25वे कोण आहेत? तर शक्तिकांत दास हे 25वे गव्हर्नर आहेत. प्रश्न क्रमांक 3, नाबार्डचे अध्यक्ष कोण आहेत? तर शाजी केहवी हे नाबार्डचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 4, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कोणत्या पक्षात देण्यात आला? तर आम आदमी पक्ष याला देण्यात आला. प्रश्न क्रमांक 5, केंद्रीय शिक्षण मंत्री कोण आहेत? तर धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 6, जागतिक पर्यावरण दिवस थीम काय होती? तर प्लास्टिक प्रदूषण ही जागतिक पर्यावरण दिवस थीम आहे. प्रश्न क्रमांक 7, केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड अध्यक्ष कोण आहेत? तर नितीन गुप्ता हे केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 8, राज्यसभा महासचिव कोण आहेत? तर प्रमोद चंद्र मोदी हे राज्यसभा महासचिव आहेत. प्रश्न क्रमांक 9, मित्र शक्ती लष्करी युद्ध सराव कोणत्या दोन देशांमध्ये होतो? तर भारत व श्रीलंका या दोन देशांमध्ये होतो. प्रश्न क्रमांक 10, उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर पुष्कर सिंग धामी हे उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 11, केंद्रीय अर्थमंत्री कोण आहे? तर निर्मला सीतारामन हे केंद्रीय अर्थमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 12, लोकसभा अध्यक्ष कोण आहेत? तर ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 13, राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष कोण आहेत? तर रेखा शर्मा या राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 14, त्रिपुरा राज्याची राजधानी कोणती आहे? तर आगरतळा ही त्रिपुरा राज्याची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 15, भारतीय क्रिकेट निर्माण बोर्ड यांचे मुख्यालय कोठे आहे? तर मुंबई या ठिकाणी यांचे बोर्ड आहे मुख्यालय. प्रश्न क्रमांक 16, मराठी भाषा दिवस कधी साजरा केला जातो? तर 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती आहे? तर छत्रपती संभाजीनगर ही महाराष्ट्राची पर्यटन राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री कोण आहेत? तर तानाजी सावंत हे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 19, तामिळनाडू राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर एन रावी हे तामिळनाडू राज्याचे राज्यपाल आहेत. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे? तर इचलकरंजी, कोल्हापूर या शहराची ओळख आहे. प्रश्न क्रमांक 21, श्रीलंकेचे राष्ट्रपती कोण आहेत? तर रानिल विक्रमसिंघे हे श्रीलंकेचे राष्ट्रपती आहेत. प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्र राज्य कृषी मंत्रालय सचिव कोण आहेत? तर एकनाथ डवले हे महाराष्ट्र राज्य कृषी मंत्रालय सचिव आहेत. प्रश्न क्रमांक 23, ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? तर लिंडा याकारिनो हे ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक कोण आहेत?
तर रजनीश शेठ हे महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक आहेत. प्रश्न क्रमांक 25, महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्त कोण आहेत? तर सूरज मांढरे हे महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्त आहेत. प्रश्न क्रमांक 26, मिताली एक्सप्रेस कुठून कुठपर्यंत धावते? तर ढाका न्यू जलपाईगुडी पर्यंत धावते. प्रश्न क्रमांक 27, दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 28, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष कोण आहेत? तर राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 29, TCS कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? तर के कृतिवासन हे TTS कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. प्रश्न क्रमांक 30, इंदिरा लष्करी सराव कोणत्या दोन देशांमध्ये होतो? तर भारत व रशिया या दोन देशांमध्ये होतो. प्रश्न क्रमांक 31, गुगलचे CEO कोण आहेत? तर सुंदर पिचाई हे गुगलचे CEO आहेत. प्रश्न क्रमांक 32, भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? तर द्रौपदी मुर्मू ह्या भारताचे राष्ट्रपती आहेत. प्रश्न क्रमांक 33, प्रसिद्ध सबरीमाला मंदिर कोठे आहे? तर केरळ येथे प्रसिद्ध सबरीमाला मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 34, आशिया ऑलिम्पिक परिषद अध्यक्ष कोण आहेत? तर शेख फहद अल सबा हे आशिया ऑलिम्पिक परिषद अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 35, भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक कोण आहेत? तर अमोल मजुमदार हे भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आहेत. प्रश्न क्रमांक 36, विश्व स्नूकर स्पर्धा 2023 चे विजेता कोण आहे? तर लुका ब्रेसेल हे विश्व स्नूकर स्पर्धा 2023 चे विजेता आहेत. प्रश्न क्रमांक 37, नेपाळचे प्रधानमंत्री कोण आहेत? तर पुष्पकमल दाहाल हे नेपाळचे प्रधानमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 38, राष्ट्रीय मतदाता दिवस कधी साजरा केला जातो? तर 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदाता दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 39, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 40, 2023 चा IPL स्पर्धा विजेता कोण आहे? तर चेन्नई सुपर किंग हे आहे. प्रश्न क्रमांक 41, भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत? तर राहुल द्रविड हे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. प्रश्न क्रमांक 42, गुजरात राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण आहेत? तर भूपेंद्र पटेल हे गुजरात राज्याचे नवे मुख्यमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 43, महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? तर दीपक केसरकर हे महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 44, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहे? तर रमेश बैस हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत. प्रश्न क्रमांक 45, केंद्रीय कृषी मंत्री कोण आहेत? तर नरेंद्र सिंग तोमर हे केंद्रीय कृषी मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 46, आंतरराष्ट्रीय योग दिन 2023 थीम काय होती? तर वसुदैव कुटुंबकम ही आंतरराष्ट्रीय योग दिन 2023 ची थीम होती. प्रश्न क्रमांक 47, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहे? तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 48, भारतीय क्रिकेट निर्माण मंडळाचे अध्यक्ष कोण आहे? तर रॉजर बिन्नी हे भारतीय क्रिकेट निर्माण मंडळाचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 49, भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत?
तर एस जयशंकर हे भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 50. महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री कोण आहे? तर राधाकृष्ण विखे पाटील हे महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 51. भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर जगदीप धनखड हे भारताचे उपराष्ट्रपती आहेत. प्रश्न क्रमांक 52. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर उर्विंदर पाल सिंग मदान हे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त आहेत. प्रश्न क्रमांक 53. नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर सुमन बेरी हे नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 54. महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय कुठे आहे? तर नागपूर येथे महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 55. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार कोण आहे? तर रोहित शर्मा हे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.